नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता गोडाऊनला आग लागलेली असते अशी माहिती आकाशला मिळालेली असते. पण भूमीला खूपच जास्त खात्री असते की गोडाऊनला आग लागलेली नाही आहे, तर गोडाऊनला आग ही लावण्यात आलेली आहे. तेव्हा इथे भूमी आकाशला म्हणते, आकाश तू इकडे माझ्याबरोबर, मला तुझ्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी काय बोलायचं आहे तुला, लवकर बोल. भूमी म्हणते की आकाश, अचानकपणे सांग बरं, आपल्या गोडाऊनला आग कशी काय लागेल? आपल्या इथे गाडीमधून पैसे चोरीला गेले, बरोबर की नाही? एवढी मोठी 20 लाखाची रक्कम चोरीला गेली आणि आता बरोबर गोडाऊनला आग लागली, हे कसं शक्य आहे? तू सांग ना मला. म्हणजे आधी पैसे चोरीला जातात, नंतर गोडाऊनला आग लागली, हे सगळं आपोआप घडू शकतं असं वाटतंय का तुला? आकाश, हे सगळं कुणीतरी प्लॅनिंग करून करतंय. म्हणजे आपल्याला कुणीतरी फसवण्याचा प्रयत्न करते आकाश. कोणतरी आपलं खूप मोठं नुकसान करतंय. बघ ना, म्हणजे गोडाऊनला कशी काय आग लागू शकते? फॅक्टरीला आग लागू शकते, पण गोडाऊनला? आणि तिथे आपण माल तयार करून ठेवतो आकाश, हे सगळं कुणीतरी मुद्दामून करतंय. तेव्हा इथे आकाश म्हणतो, बरोबर बोलतेस तू भूमी, कारण तिथे वॉचमनला सुद्धा डोक्यामध्ये मारून बेशुद्ध करण्यात आलं होतं. तेव्हा भूमी म्हणते, आकाश मला पण हेच म्हणायचं आहे. तेव्हा आपण काय करूया, आता गायकवाड सरांना फोन करूया, त्यांच्या कानावरती ही गोष्ट टाकायला हवी. तेव्हा इथे प्रेक्षकांना आता भूमी सगळ्यात आधी तर गायकवाड सरांना फोन करते आणि फोन स्पीकरवरती ठेवते. तेव्हा इथे गायकवाड सर म्हणतात, आज भूमी मॅडमने सकाळ सकाळ फोन केला आहे, बोला ना. भूमी मॅडम, काय इमर्जन्सी आहे का? सकाळ सकाळ फोन केलात? तेव्हा भूमी म्हणते की हो गायकवाड सर, महत्त्वाचं काम होतं म्हणून तुम्हाला सकाळी फोन करून जरा डिस्टर्ब करते. तेव्हा गायकवाड सर म्हणतात, नाही नाही, काहीच हरकत नाही, बोला ना, काय काम होतं? तेव्हा इथे भूमी म्हणत असते की सर, आमच्या इथे फॅक्टरीच्या गोडाऊनला आग लागलेली आहे. आमचा माल जळला आहे की नाही जळला आहे त्याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही आहे, पण असं वाटतं आहे की कुणीतरी ही आग मुद्दामून लावलेली आहे, कारण तिथे वॉचमनलासुद्धा डोक्यामध्ये मारून बेशुद्ध करण्यात आलं होतं आणि नंतर गोडाऊनला आग लागलेली आहे. तेव्हा इथे गायकवाड सर म्हणतात, मग गोडाऊनमध्ये माल होता का? माल जळाला का सगळा? तेव्हा भूमी म्हणते, नाही, ते काही अजून माहिती नाही आहे, कारण तिथे जाऊन अजून काही बघितलेलं नाही आहे. तेव्हा गायकवाड सर म्हणतात की नाही, म्हणजे आपण आताच कुठल्या निष्कर्षावरती नाही जाऊ शकत, कारण आकाश काय म्हणतो की आता एवढी मोठी आग लागली आहे तर माल उरला असेल का? माल तर सगळा जळून गेला असेल ना. तेव्हा गायकवाड सर म्हणतात की आधीच कसला विचार करू नका. हे बघा, गोडाऊनला आग लागली, पण आता ती आग जर लावण्यात आली असेल तर माल तिथे का असेल ना? कुणीतरी हेतूनेच काहीतरी करण्यासाठीच ती आग लावली असेल. मला असं वाटतं की आपण कुठलाही विचार न करता आधी तिथे जाऊन इन्व्हेस्टिगेशन सुरू केली पाहिजे, तेव्हाच काय खरं काय खोटं ते आपल्याला कळेल. तेव्हा भूमी म्हणते, आकाश तू तिथे जा, पण आधी बघ आतमध्ये गेल्यानंतर की आपलं किती नुकसान झालं आहे ते. तेव्हा आकाश म्हणतो, ठीक आहे. भूमी आपल्या मनात म्हणते की कुठे ना कुठेतरी मला संशय आहे की या सगळ्यामध्ये रागिनी आत्याचाच हात आहे, हे सगळं त्याच घडवून आणतायत. तेव्हा इथे रागिनी आनंदी असते आणि यशपालसुद्धा, कारण यशपालकडे जरी रागिनीचं सत्य असेल तरीसुद्धा यशपालला पण इथे आता मजा यायला लागलेली असते. यशपाललासुद्धा आता खूप सारे पैसे हे रागिनीकडून आता उकळायचे असतात आणि म्हणूनच तो रागिनी आता जेव्हा जेव्हा प्लॅनमध्ये सक्सेसफुल होते तेव्हा तेव्हा त्याला आनंदच होत असतो. त्यामुळे इथे प्रेक्षकांनो, आता यशपाल म्हणत असतो की रागिनी ताई, अहो काय कमाल केली तुम्ही, कशा पद्धतीने सगळं काही मॅनेज केलं, काय ॲक्टिंग केलीत, काय खोटं बोललात. तेव्हा इथे रागिनी म्हणते, हा मग, म्हणजे तुला काय वाटलं मी काय कच्ची खिलाडी आहे की काय? पण हे बघा, आता बास झालं, तुझ्यासाठी मी माझा जीव धोक्यात घातला आहे. अरे 2 वेळा मी चोरी केली आहे, कळते का तुला? ती भूमी आहे ना, भूमी साधी बोळी नाही आहे, ती माझ्यापर्यंत पोचायला तिला वेळ लागणार नाही. आणि आता तर तिला संशयच आला असेल की हे सगळं करण्यामध्ये माझा तर हात नाही आहे ना. तेव्हा आता माझ्याशी बोलताना नीट बोलायचं आणि पुन्हा आहे ना, आता इथे राहायचं नाही, निघून जा इथून, आत्ताच्या आत्ता निघून जा. तेव्हा इथे आता यशपाल म्हणत असतो की ताई, अहो काय बोलताय हे, तुम्हाला काय वाटलं मी लगेच तुमच्या बोलण्याला घाबरून इथून निघून जाईन का? आणि हे बोट काढून ना माझ्याकडे बोलायचं नाही, मी आता कुठेही जाणार नाही आहे, कळलं ना? मी माझा हप्ता घेतल्याशिवाय कुठेच नाही जाणार. आत्ता तुम्ही गोडाऊनमधून माल चोरला आहे, पण तो अजून विकायचा आहे आणि त्यातून जे पैसे येतील ना, तो माझा दुसरा हप्ता असेल, ही गोष्ट लक्षात ठेवायची. एवढं मोठं कारस्थान केलं तुम्ही, स्वतःच्या मुलाचा खून केलात, तेवढं मोठं दुःख पचवताय ना. मग ही चोरी करायला लागली तर एवढं लगेच बोलून दाखवताय
आणि माझ्यासाठी तुम्ही काही केलेलं नाही आहे. अहो, तुमचा जीव वाचवता यावा ना तुम्हाला, तुमचा गुन्हा लपून ठेवण्यात यावा म्हणून तर तुम्ही हे सगळं करताय, असं आता यशपाल म्हणतो. त्याच्यामुळे आता पुन्हा माझ्याकडे बोट करून बोलायचं नाही, कारण तुम्ही एवढ्या मोठ्या कारस्थानी आहात ना की तुमच्यापर्यंत कुणीही पोचू शकत नाही. तुम्ही इतक्या कारस्थानी आहात, घरातल्या लोकांना फसवता, स्वतःच्या पोटच्या पोराला मारता. तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये खूप अंतर आहे. मी फक्त जिथे लोक खूपच वाईट असतात ना, जी लोक करप्ट असतात, त्यांच्याकडूनच मी फक्त पैसे चोरतो, बाकी चांगल्या माणसाकडून नाही. जे माणसं इथे फसवे असतात, पैशांचे लालचे असतात, त्यांच्याकडूनच मी फक्त पैसे काढतो, असं इथे यशपाल म्हणत असतो. मुलाचा खून करताना एवढ्या मोठ्या मोकळ्या आकाशाखाली केलात ना, तेव्हा तुम्हाला भीती वाटली नाही? कुणी तुम्हाला बघत असेल असं वाटलं नाही तुम्हाला? पण शेवटीला काय, नियतीच्या मनामध्ये होतं की तुम्हाला या सगळ्या गुन्ह्याची शिक्षा मिळावी, आणि म्हणूनच तो व्हिडिओ मी काढला. आणि आता माझ्याकडे खूप मोठा पुरावा आहे, कळलं तुम्हाला? तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता रागिनी पूर्णपणे टेन्शनमध्ये आलेली असते. रागिनी म्हणत असते की बरं ठीक आहे, आता तू इथून जा. तुला आणि मला जर एकत्र बघितलं ना, आधीच त्या भूमीला आपल्यावरती संशय आहे, ती पुन्हा संशय घेईल. तेव्हा आता तू इथून जा. तेव्हा यशपाल म्हणतो की हो ठीक आहे, मी इथून जातो. हे तू अगदी बरोबर बोललीस. म्हणजे तुला आणि मला जर एकत्र बघितलं तर ती भूमी आपल्यावरती संशय नक्कीच घेऊ शकते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता रागिनीला मेसेज आलेला असतो त्या एजंटचा. तो म्हणत असतो की मॅडम, तुम्हाला लवकरात लवकर इन्शुरन्स पॉलिसीचे पैसे मिळावे यासाठी मी प्रयत्न करतो आहे, पण तुमच्या 2 जागी सह्या हव्या होत्या. मी तुम्हाला ॲड्रेस पाठवला आहे, त्याच्यावरती अर्ध्या तासामध्ये पोचा. त्यानंतर रागिनी आता मेसेज वाचून खूपच जास्त खुश होते, पण तो व्हॉईस मेसेज असतो, त्याच्यामुळे तो आवाज जो बाहेर येतो ना, तो यशपालने आवाज ऐकलेला असतो. आणि यशपालला कळलेलं असतं की ते इन्शुरन्सचे पैसे घेण्यासाठी आता रागिनी त्या ठिकाणी जात आहे. तेव्हा यशपाल म्हणतो, अच्छा, म्हणजे ही आता इन्शुरन्सचे पैसे स्वतः घेणार आहे आणि मी हप्ता मागतोय, तर हप्ता देण्यासाठी इतकी रडते का ही? तेव्हा इकडे आता यशपाल नाही म्हणता रागिनीचा पाठलाग करत तिच्या आता मागे मागे जातो. यशपाललासुद्धा आता पैशांची खूपच जास्त हाव लागलेली असते, खूपच लालची झालेला असतो. तो आता रागिनीच्या हळूहळू पाठी जात असतो. तो म्हणत असतो की नक्की काय यांचं गुपित आहे हे शोधून काढायलाच हवं. त्यानंतर इथे आता भूमी त्या दोघांच्या पाठीमागे येते आणि म्हणते की यांचं काय नक्की चाललं आहे. म्हणजे आधी रागिनी आता कुठेतरी बाहेर गेल्या, ऑफिसमध्ये गेल्यात की नक्की कुठेतरी गेल्यात हे शोधून काढायला हवं. आणि हा यशपाल का त्यांच्या मागे मागे जातो आहे ते पण आता बघायला हवं. त्याचबरोबर इथे आता रिक्षा तर आलेली असते. तेव्हा यशपाल त्या रिक्षावाल्याला पैसे देतो. रिक्षाला पैसे देऊन झाल्यानंतर तो लगेच त्या ठिकाणी रागिनीच्या मागे येतो, ज्या ठिकाणी रागिनी आलेली असते. आणि इथे रागिनी आता म्हणत असते की माझ्यासोबत कुणीही नसेल ना, तरीसुद्धा तू माझ्यासोबत नेहमी आहेस, माहिती आहे मला. आणि तेवढ्यातच इथे आता रागिनी बोलत असताना एक माणूस तिच्या समोर येऊन उभा राहतो. आणि तो माणूस म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून ॲक्वा इन्शुरन्स कंपनीमधला तो एजंट. आणि त्याला भेटण्यासाठी त्या ठिकाणी रागिनी आलेली असते. रागिनी म्हणते, काय मग, लवकरात लवकर मला अभिजितच्या टर्म इन्शुरन्सचे पैसे मिळायला हवेत, काम कधी होईल? तेव्हा इकडे तो माणूस म्हणत असतो की मॅडम, आधी महत्त्वाच्या पेपरवरती तुम्ही सह्या तर करा ना. टर्म इन्शुरन्सचे पैसे असे अचानक मिळत नाही, पण आता तुम्हाला ते लवकरात लवकर हवेत म्हणून मी सुद्धा आता घाई करतो आहे. आणि त्याच्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर ते पैसे मिळवून देण्यासाठी मी इथे काही लोकांना आता हाताशी धरलेला आहे. वेळ पडली तर त्या लोकांनासुद्धा आता गप्प बसण्यासाठी आणि आपली मदत करण्यासाठी पैसे द्यावे लागतील. तेव्हा रागिनी म्हणत असते, हो देईन ना, 80-85 हजार रुपये जरी त्या आजूबाजूच्या लोकांना देण्यामध्ये गेले ना तरीसुद्धा माझी काही हरकत नाही आहे, पण काम मात्र झालं पाहिजे. तेव्हा एजंट म्हणतो की अजिबात काळजी करू नका मॅडम, काम तुमचं झालंच म्हणून समजा, पण आता काही लोकांना इथे पैसे द्यायला हवेत जेणेकरून ते लोक आपली मदत करतील. तेव्हा इकडे रागिनी म्हणत असते की नक्की, पण काम लवकरात लवकर झालं पाहिजे. तेव्हा एजंट म्हणतो, मॅडम, ही अशी कामं लगेचच्या लगेच होत नाहीत, त्यांना थोडा वेळ लागतो, त्यांना वेळ द्यावा लागतो. लगेच तुम्ही म्हणाल की आज पैसे दिले आणि उद्या काम व्हायला हवं, तसं होणार नाही आहे. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की ठीक आहे, 7 दिवस देते तुला, 7 दिवस. 7 दिवसामध्ये ज्यांना कोणाला पैसे द्यायचे आहेत ते दे आणि लवकरात लवकर हे काम करून घे. इथे अभिजीतच्या टर्म इन्शुरन्सचे पैसे फक्त माझ्या एकटीच्या अकाउंटला आले पाहिजे, असं रागिनी म्हणत असतानाच तिथे यशपाल येतो.
यशपाल काय साधासुद्धा येतोय, टाळ्या वाजवतच येतो. यशपाल म्हणत असतो की वा वा रागिणीताई वा, म्हणजे इथे स्वतःच्या मुलाचा खून केलात तुम्ही, स्वतःच्या मुलाला मारून टाकलं तर टाकलं आणि आता त्याच्या टर्म इन्शुरन्सचे पैसेसुद्धा तुम्हालाच हवेत का? याचा अर्थ मुलाला मारून त्याच्या टाळूवरचं लोणीसुद्धा तुम्हालाच खायचं आहे, बरोबर की नाही? तेव्हा इथे रागिणी म्हणते, तू इथे कशाला आलास सांग ना, काय गरज होती तुला इथे यायची? तेव्हा यशपाल म्हणतो, हा मग आता माझ्याकडे तुमचं काय सत्य आहे ते तुम्हाला बरोबर माहिती आहे ना, मग इथे मी का नाही येणार? माझ्यापासून काय लपवत आहे? माझ्या विरोधात षडयंत्र तर रचत नाही ना? या गोष्टी मला कळायला नको? तेव्हा यशपाल म्हणतो, तुम्ही किती नीच असाल हो, म्हणजे स्वतःच्याच मुलाला मारलं आणि नंतर त्याच्याच इथे टर्म इन्शुरन्सचे पैसे स्वतःच्या नावावरती करून घेत आहे. काय म्हणायचं आहे का तुम्हाला? नक्की तुम्ही आईच आहात ना? स्वतःच्या मुलाचा खून करून तर करून त्याच्या इन्शुरन्सचे पैसेसुद्धा तुम्हालाच हवेत, असं इथे आता यशपाल म्हणतो. तेव्हा रागिणीला खूपच जास्त राग येतो. तेव्हा रागिणीला भीती वाटते, कारण त्या ठिकाणी भूमी आलेली असते. भूमीसुद्धा रिक्षातून त्यांचा पाठलाग करत तिथपर्यंत पोचते आणि ती एका झाडाच्या मागे लपून छपून आता त्यांच्याकडे बघत असते. तेव्हा इथे रागिणीचं लक्ष आपल्या गाडीकडे जातं. तेव्हा इथे गाडीच्या आरशामध्ये भूमी आता मागून बघते हे तिला कळलेलं असतं. तेव्हा इथे आता आरशाची खिडकी याच्यामध्ये आता तिला भूमी दिसत असल्यामुळे यशपाल काही बोलायला जाणार तेवढ्यातच रागिणी त्याला गप्प करते आणि त्याला काहीसुद्धा बोलू देत नाही, जेणेकरून यशपालचं बोलणं इथे आता भूमी ऐकेल आणि मग भूमीला सत्य काय आहे ते कळेल, असं रागिणीला वाटत असतं. त्यामुळे इथे रागिणी आता यशपालला गप्प राहायला सांगते आणि त्यांना काही बोलू देत नाही. दोघांनाही, एजंटला आणि यशपालला, दोघांना इथे आता लपून बसायला सांगते, जेणेकरून इथे भूमीचं लक्ष त्यांच्याकडे येऊ नये म्हणून. त्याचबरोबर इथे भूमी आता आलेली असते. भूमी बघते तर काय, रागिणी इथे नाटकं करत असते. रागिणी म्हणत असते की देवा, अरे तूच रे, फक्त तूच, तूच जो आहेस, जो माझ्या घरावरती येणारं प्रत्येक संकट दूर करू शकतोस. माझ्या घरावरती एका पाठोपाठ एक हे आता संकट येणं चालू झालेलं आहे. तेव्हा देवा काहीतरी कर, पण ही संकट दूर कर. आधी आमचे पैसे चोरीला गेले, नंतर आता गोडाऊनमधला माल चोरीला गेला आहे. त्याच्यामुळे आता खूपच जास्त आमच्या घरावरती मोठं संकट आलं आहे. ते लवकरात लवकर दूर होऊ दे आणि त्याचबरोबर आमचा इथे जो काही नुकसान झालेला आहे तो सुद्धा भरून निघू दे, असं इथे आता रागिणी म्हणत असते. तेव्हा तिथे दगड असतो आणि म्हणजे तिथे देव असतं. ती म्हणत असते की देवा, मी इथपर्यंत आली, त्याच्यामुळे आता हे जागृत देवस्थान आहे मला माहिती आहे, म्हणून तर इथे मी मागणं मागायला आली आहे ना, असं इथे आता रागिणी म्हणत असते. तेव्हा भूमी आपल्या मनात म्हणते, म्हणजे याचा अर्थ रागिणी आत्या इथे त्यांच्या दुसऱ्या कामासाठी आल्या असतील. जाऊ दे, म्हणजे या सगळ्यामध्ये त्यांचा हात आहे की नाही हे आधी शोधून काढायला हवं, असं रागिणी म्हणते. कदाचित मला बघितलंही असेल आणि म्हणून त्यांनी त्यांचा प्लॅन चेंज केला असेल, असं पण होऊ शकतं, आणि मी इथे आल्यामुळे त्यांचा प्लॅन फ्लॉप झाला आणि मग त्यांना हे नाटक करावं लागले. तेव्हा इथे रागिणी आता आपल्या गाडीमध्ये जाऊन बसते. भूमीसुद्धा तिथून आता निघून जाते. भूमी निघून गेल्यानंतर रागिणीने मोकळा श्वास घेतलेला असतो. रागिणी मनामध्ये तर घाबरलेली असतेच की कधी भूमी येईल आणि सत्य जाणून घेईल हे कळणारसुद्धा नाही, कारण भूमीने असा काही तिला धक्का दिलेला असतो, असं काही तिला तोंडावरती पाडलेलं असतं, ते देखील सगळ्यांसमोर, की इथे सगळेजण तोंडामध्ये बोटं घालूनच तिच्याकडे बघत असतात, कारण इतकं छान आणि इथे स्पष्टपणे तिने सगळी मतं मांडलेली असतात की कशा पद्धतीने रागिणीने ते घर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आणि कशासाठी, तर प्रॉपर्टीसाठी. या सगळ्या गोष्टी भूमी तेव्हा बोलून दाखवते. मग तेव्हा ती खूपच जास्त तोंडावरती पडलेली असते. मग या वेळेलासुद्धा आता रागिणी पूर्ण प्रयत्न करत असते की आपली जागा भरून काढण्यासाठी. तेव्हा इथे आता तिचा चांगुलपणा तिला असाच टिकवून ठेवायचा असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे गायकवाड सर आलेले असतात. इन्व्हेस्टिगेशन सुरू होतं. तेव्हा आकाश म्हणतो, गायकवाड सर काय झालं, म्हणजे तुम्ही शोध घेतलात का, इन्व्हेस्टिगेशन सुरू केलीत ना? तेव्हा गायकवाड सर म्हणतात, हे बघा, आग तर आता खूप लागली होती, पण इथे फायर ब्रिगेडमुळे आता सगळी आग विझवण्यात आलेली आहे. त्यांनी आपली खूप मदत केली. पण तुम्हाला माहिती आहे का आकाश सर, इन्व्हेस्टिगेशनमध्ये एक मोठी गोष्ट समोर आली, ती म्हणजे गोडाऊनमध्ये तुमचा माल जो होता त्याला आग लावली होती आणि त्याच्यामुळे सगळं काही माल जळलं असं आपल्याला वाटलं, पण त्या ठिकाणी मालाच्या ऐवजी कागद ठेवण्यात आला होता आणि जे काही जळले ते कागद जळलेलं आहे. याचा अर्थ कुणीतरी मुद्दामून इथे आता चोरी करण्यासाठी आग
आग लावण्याचं नाटक केलं होतं. आधी इथे त्यांनी माल गायब केला, त्याच्यानंतर तुमच्या वॉचमनला बेशुद्ध केलं आणि मग त्या गोडाऊनला आग लावण्यात आली असेल, हे आता इन्व्हेस्टिगेशनमध्ये दिसून आले. त्याचबरोबर इथे आता गायकवाड सर आकाशला समजावून सांगत असतात की कशा पद्धतीने आधी गोडाऊनमधून माल गायब केला असेल, तिथे कागद ठेवले असतील, त्याच्यानंतरला ते मालाचे ट्रक इथून गायब केले आणि मग इथे येऊन गोडाऊनला आग लावलेली आहे. हे सगळं त्यांनी प्लॅनिंग करून केलेलं आहे. तेव्हा इथे आकाशला खूप मोठा धक्का बसतो. चहाच्या टपरीवाल्याला सुद्धा चौकशी केल्यानंतर ते सांगतात की इथून 2 ट्रक भरून गेले. याआधी त्याने इथे असे कधीच ट्रक वगैरे भरून जाताना बघितले नव्हते, पण काल रात्री 2 ट्रक गेले आणि त्याच्यानंतरलाच ही आग लागली होती. तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो की सर बघताय ना तुम्ही, म्हणजे भूमीच्या बोलण्यात किती खरेपणा आहे. ती आधीच बोलली होती की कुणीतरी माल गायब केला असेल आणि म्हणून इथे गोडाऊनला आग लावलेली आहे. म्हणजे आपल्याला असं वाटेल की आग लागली आहे आणि त्याच्यामुळे सगळा माल हा जळून गेला आहे, पण आधीच माल चोरण्यात आला आहे हे आपल्याला कळलेलं नसतं, पण ते आता कळलं आहे. त्यानंतर इथे रागिनी आता गाडीमध्ये बसते. रागिनी म्हणते की ही भूमी इथपर्यंतसुद्धा आली. ते म्हणतात ना, म्हणजे 7:30 आली की माणसाच्या पाठीमागे अवदसा येते, त्या पद्धतीने आमच्यावरती 7:30 आली आणि ही अवदसा आमची पाठच सोडत नाही आहे. काय करायचं आता? तिला माझ्यावरती खूप जास्त संशय आला असेल का, म्हणून ती कदाचित इथपर्यंत येऊन पोचली असेल. तिला आता कळलं असेल की गोडाऊनला आग कशी काय लागली आणि ती आता या घटनेच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करेल. तेव्हा रागिनी घाबरलेली असते. ती म्हणते की भूमी आता स्वस्थ बसणार नाही. ती आता शोधून काढेलच की गोडाऊनला आग लागली आहे की लावण्यात आली आहे ते. त्याचबरोबर यशपाल तिथे येतो. यशपाल आल्यानंतर रागिनी लगेच दचकते आणि म्हणते, बघितलंस तुझ्यासाठी किती मोठी रिस्क घेतली आहे मी. तेव्हा इथे यशपाल म्हणतो, ते सगळं जाऊ द्या. अहो पण तुमच्या मुलाला तुम्ही मारलत आणि त्याच्या इन्शुरन्सचे पैसेसुद्धा तुम्हाला हवेत आता. ते सुद्धा सोडणार नाही आहेत का तुम्ही? तुम्ही खरंच किती नीच असाल ना, या गोष्टीचा मी अंदाजसुद्धा लावू शकत नाही आहे. बरं ठीक आहे, आता त्या पैशाबद्दल तुम्ही मला काही सांगितलं नसेल ना ताई, तरीसुद्धा आता ते पैसे मिळाल्यानंतर त्यातला अर्धा हप्ता माझा, कळलं काय? तेव्हा इकडे आता मला आधीच का नाही सांगितलं तुम्ही या पैशांबद्दल? तेव्हा रागिनी म्हणते, का सांगू मी तुला? तू आहेस तरी कोण माझा? माझा बाप आहेस तू की सासरा आहेस माझा? तेव्हा सगळ्यात आधी मी तुला सांगू. तेव्हा इकडे यशपाल म्हणतो, अगं ताई असं नसतं, आता मी तुझा पार्टनर आहे की नाही. तेव्हा इथे आता मी जरी माझ्यासाठी इथे आलो असलो तरीसुद्धा फायदा तुझाच आहे ना. मग आता बघ, जसा तुझा अभिजित तुझ्यासाठी आहे बरोबर ना, तसं मी आहे ना तुझ्याबरोबर. तेव्हा रागिनी म्हणते, म्हणजे तू इथे थांबू नकोस, तू गेलास ना तरीसुद्धा चालेल, मला काही फरक पडत नाही, मी एकटी सगळं इथे मॅनेज करेन. तेव्हा इथे यशपाल म्हणत असतो, त्यापेक्षा एक डील देतो, एक डील सांगतो ना तुम्हाला. हे बघा, आता अभिजित असता तर त्याने तुमच्यासाठी काम केलं असतं. मग आता तुम्ही मला इथेच ठेवून घ्या ना, मी आहे, मी तुमच्यासाठी वाटेल ते काम करायला तयार आहे. तेव्हा इकडे रागिनी म्हणते, मग मला आता काहीतरी विचार करावा लागेल, आकाशजवळ बोलावं लागेल, तोपर्यंत मी तुला काही उत्तर देणार नाही आहे, असं सुद्धा इथे रागिनी म्हणत असते. तेव्हा इथे रागिनी आता यशपालला घरामध्ये ठेवून घेऊ की नको याचा विचार करत असताना इथे आता राजाराम काका, अथर्व, आकाश, भूमी सगळेजण घरी आलेले असतात. तेव्हा भूमी म्हणत असते, पण गोडाऊनला अशी अचानकपणे आग लागली कशी? तर ती लावण्यात आली आहे हे सुद्धा आता सिद्ध झाले. आणि त्याचबरोबर आकाश, ते माल नेणारे टेम्पो कुणाचे होते ना, ट्रक वगैरे, त्याचासुद्धा तू आता पत्ता शोधून काढ. ट्रक असोसिएशनमध्ये तुझी ओळख आहे ना, त्यांना फोन कर आणि विचार की रात्रीच्या वेळेला 2 ट्रक कुठे गायब झाले होते का, आणि मग त्याचं इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर सगळ्या गोष्टी तुझ्या हातामध्ये लागतील. तेव्हा इथे आता आकाश म्हणतो की ठीक आहे, मी ट्रक असोसिएशनमध्ये फोन करून सांगतो आणि त्यांना तिथे चौकशीसुद्धा करायला सांगतो. तेव्हा राजा काका म्हणतात की आकाश, अरे म्हणजे कसं आहे, आता आपल्या गोडाऊनला आग लागली, आपला माल तिथे नाही आहे, म्हणून आपल्याला इन्शुरन्सकडून पैसे मिळतील रे. पण कसं आहे, आता गोडाऊनमधून जर आपल्या कंपनीचा माल चोरीला जाऊ शकतो, तर दुसरं काही नाही, मार्केटमध्ये आपल्या कंपनीची रेप्युटेशन कमी होते ना, बरोबर की नाही? कारण का कंपनीतून माल चोरीला जातो म्हणजे मग आपल्या कंपनीवरती त्याचा किती दुष्परिणाम होईल ते आपल्याला सांगतासुद्धा येणार नाही आहे. तेव्हा इथे आकाशला खूप राग येतो. भूमी म्हणत असते की या सगळ्याच्या मागे कोण मास्टर माइंड आहे ना, तो लवकरात लवकर सापडायला हवा. हे सगळं कुणी केले आणि कशासाठी केले हे आपल्याला लवकरात लवकर कळायला हवं, असं आता भूमी म्हणत असते. आकाशसुद्धा म्हणतो की मी त्या लोकांशी बोलून घेतो, म्हणजे सत्य काय आहे ते आपल्याला कळेल.
तर इथे प्रेक्षकांनो आता भूमी गायकवाड सरांजवळ बोलत असते. भूमी म्हणते की गायकवाड सर, तिथे जो चहाचा टपरीवाला होता ना त्यालासुद्धा विचारलं, 2 ट्रक तिथून जर गायब झालेले आहेत म्हणजे त्याच्यातून आपला मालच गेला असणार आहे. आणि गायकवाड सर, आता त्यासुद्धा गोष्टीचं इन्व्हेस्टिगेशन तुम्ही सुरू करा की नक्की आग लावली तरी कुणी, कारण तिथे CCTV फुटेजसुद्धा बंद करण्यात आलं होतं. त्यामुळे कळतच नाही आहे की तिथे आग लागवण्यासाठी गेलो कोण होतं, कारण हे सगळं काम रागिणीने दुसऱ्या ठिकाणी भेटून केलेलं असतं. त्यामुळे इथे आता भूमी म्हणत असते की सर, जेव्हा ती रागिणीला बघते तेव्हा ती म्हणते की सर, इन्व्हेस्टिगेशन सुरूच ठेवा. तो चहाचा टपरीवाला आहे ना, त्याने ते ट्रक जाताना बघितलेत, आमच्या मालाचे ट्रक. त्याच्यामुळे आता आमचा जळलेला माल आहे ना, जे सगळ्यांना वाटते की तो जळलेला माल आहे, ते कागद आहे सर, आम्हाला कळलं आहे. आणि आमचा माल कोणीतरी आता चोरून नेलेला आहे. पण कसं आहे ना सर, लवकरात लवकर ते लोक आता सापडले पाहिजे. तसं आकाशने इथे आता ट्रक असोसिएशनमध्ये फोन करून सांगितलं आहे की 2 रात्री आता ट्रक कुठले बाहेर पडले होते. 2 ट्रक खूपच जास्त रात्रीला इथे बाहेर पडले होते. ते कुठले हे शोधून काढल्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे गोडाऊनमधून त्याने माल आता गायब केलेला आहे, तो माल आता त्यांना लवकरात लवकर विकावा लागणार आहे. कारण तो माल लगेचच्या लगेच आम्ही विकून टाकत असतो आणि तो आता जर त्यांनी कुठेतरी लपवून ठेवला असेल तर तो खराब होणार आणि जोपर्यंत तो मार्केटमध्ये येत नाही तोपर्यंत त्याची फॅशन व्हॅल्यूसुद्धा कमी झाली असेल. मग त्यांना हवे तेवढे पैसे मिळणार नाही. खरं तर तो सगळा माल आता मुंबईमध्ये जायला हवा उद्याच्या उद्या, पण त्या चोरट्यांना काय माहिती आहे की उद्याच्या उद्या सगळा माल हा गोडाऊनमधून मुंबईला पाठवायचं आहे. हे त्या चोरांना माहिती नाही आहे. तेव्हा भूमी हे सगळं आता मुद्दामून बोलत असते रागिणीने ऐकावं म्हणून. तेव्हा रागिणी म्हणते की आता उद्याच तुम्ही त्या मालाला जे काही मुंबईला पाठवायला निघाल ना, तेव्हा रंगेहात तुम्हाला आता पकडला जाईल. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आपण बघूया, रागिणी आता इथे पैसे देण्यासाठीचे प्रयत्न करत असते. तेव्हा इथे तिने चोरी केलेली असते. त्याचबरोबर भूमी म्हणत असते की आपल्या घरातला चोर आहे. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी हे काय बोलतेस तू, आपल्या घरातल्या लोकांवरती संशय घेतेस. तेव्हा भूमी म्हणते, आकाश तू काही म्हण, पण या सगळ्या प्रकरणाच्या मागे रागिणी आत्यांचा हात आहे म्हणजे आहे. तेव्हा यशपाल खूपच जास्त घाबरतो आणि तो इथे उठून उभा राहतो आणि भूमीकडे बघतच राहतो, कारण भूमी ठामपणे म्हणते की हे सगळं आत्याने केलेलं आहे.